गेल्या 9 दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चना करून घरगुती बसलेल्या गणपती बाप्पाला निरोप देण्याकरिता रविवारपासून सुरुवात करण्यात आली। छत्री तलाव परिसरात गणपती बाप्पासह आई गौराईला सुद्धा भाविकांनी निरोप दिला। सुखकर्ता दुःखहर्ता वाता विघ्नाची आरती करून गणपती बाप्पा आणि आई गौराईचे विसर्जन करण्यात आले। शेवटचा निरोप घेत असताना अनेक भाविक आणि लहान बालकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसून आले। देशातील आलेलं कोरोनाचं सावट दूर व्हावं, सर्वत्र सुख नांदावं, सर्व सुखी राहावं याकरिता भाविकांनी देवाजवळ प्रार्थना केली। दर्शकांचं विदर्भ न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। दर्शकांनो, संपूर्ण भारतामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं आणि अवघ्या काही 2 दिवसानंतर मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात गणपती बाप्पांना निरोप देण्याकरिता अनेक ठिकाणी विसर्जन करण्याची सुरुवात करणार आहे। अमरावती शहरातील अमरावती मनपा विभागाच्या वतीने या ठिकाणी छत्री तलाव परिसरामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करून या ठिकाणी 10 फुटाचे वेगवेगळे या ठिकाणी खड्डे करून विसर्जन करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। शनिवारपासून या ठिकाणी घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्याकरिता या ठिकाणी विसर्जन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी घरगुती असलेल्या मा गौराई यांचं सुद्धा या ठिकाणी विसर्जन करण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक भाविकांनी या ठिकाणी अतिशय दुःखतेने गणपती बाप्पाला आणि मा गौराईला निरोप देण्यात आलेला आहे आणि अनेकांनी या देशातील कोरोनाचा सावट दूर करण्याकरिता, सर्वांना सुख समृद्धी निर्माण होण्याकरिता यांनी अनेकांनी प्रार्थना केलेली आहे। पाहूया आता 2 दिवसानंतर पुन्हा मोठ्या गणपती बाप्पांना या ठिकाणी निरोप देण्यात येणार आहे। कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह मी अजय शृंगारे, पाहत राहा विदर्भ न्यूज चॅनल, अमरावती। सोमवारपासून अमरावती शहरातील गणपती विसर्जनाला छत्री तलाव, वडाली येथे प्रथमेश तलाव या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्याकरिता मनपाच्या वतीने छत्री तलाव परिसरात 13, 10 आणि 8 फूट खोल खड्डे करून कृत्रिम जलाशय निर्माण करण्यात आले। निर्माल्य विसर्जन करिता वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। 2 ठिकाणी शामियाना मंडप टाकून तलाव शेजारी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे। या ठिकाणी विसर्जन करिता येणाऱ्या भाविकांसोबत कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। छत्री तलाव येथून कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।